राम राम. 19 फेब्रुवारी 2024ला मी 10,000चं कॅपिटल यूज करून 10K ऑप्शन ट्रेडिंग चॅलेंज घेतलेलं. हे चॅलेंज आपलं जवळजवळ 30 दिवस चाललं आणि 30 दिवस हे चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर आपलं कॅपिटल 26,000मध्ये ग्रो झालेलं. आणि या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या, प्रत्येक दिवशी मी काय ट्रेड घेतलेला, किती प्रॉफिट झाला, किती लॉस हे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेलं. या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि सगळ्यांनी मला ज्या दिवशी लॉस झालेला त्या दिवशी पण मोटिवेट केलं. त्यानंतर हे ट्रेडिंग चॅलेंज संपल्यानंतर बाकीचे रेग्युलर व्हिडिओ येतच होते, पण भरपूर जणांच्या रिक्वेस्ट येत होत्या की अजून एखादं नवीन ट्रेडिंग चॅलेंज स्टार्ट करा. त्यामुळं मी आत्ता एक नवीन ट्रेडिंग चॅलेंज उद्यापासून स्टार्ट करत आहे. पण यावेळी मी ऑप्शनमध्ये न करता ते ट्रेडिंग चॅलेंज घेत आहे इंट्राडे स्टॉक्समध्ये. कारण आत्ता जे सेबीचे काही नवीन रूल्स आले त्यामुळे भरपूर जणांना कन्फ्युजन झाले आणि भरपूर जे नवीन ट्रेडर येतात ना ते 5-10 हजाराचं मॅक्झिमम कॅपिटल घेऊन येतात. तर त्यांना असा प्रश्न पडला आहे की मार्जिन वाढल्यामुळं आता आपण ट्रेडिंग नाही करायचे का. तर त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे, तो आहे इंट्राडे स्टॉक्समध्ये. त्यामुळं मी पण आत्ताचे जे ट्रेडिंग चॅलेंज घेतो आहे ना ते इंट्राडे स्टॉक्समध्ये घेणार आहे. तर या ट्रेडिंग चॅलेंजमध्ये काही मी रूल्स डिसाईड केले तर ते तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. तर हे ट्रेडिंग चॅलेंज मी 50,000च्या कॅपिटलने घेणार आहे. म्हणजे 50,000चं कॅपिटल मी माझ्या डीमॅट अकाउंटला ॲड करणार आहे. पण त्या कंप्लीट 50,000नं ट्रेड घेणार असं अजिबात नाही बरं का. मी प्रत्येक ट्रेड मॅक्झिमम 20,000 ते 25,000 कॅपिटलनंच घेणार आहे. पण कसं होतं आहे की एखाद्या वेळी 2 स्टॉकमध्ये आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतो आहे. त्यामुळे मी कॅपिटल 50,000 ठेवलं आहे. पण आपण मॅक्झिमम कॅपिटल 20,000 ते 25,000च यूज करणार आहे. आणि यासोबतच आपण मॅक्झिमम 2 ते 3 ट्रेडच एका दिवसात घेणार आहे. आणि त्यासोबतच आपला मॅक्झिमम लॉस हा जवळजवळ मी डिसाईड केला की 1,500 ते 2,000 आपण मॅक्झिमम लॉस घेणार आहे. तो पण मॅक्झिमम झाला. आपण असं कंट्रोल करायचा प्रयत्न करणार आहे की 1,000पेक्षा आपला लॉस कमी व्हावा. पण खूपच एखाद दिवस खराब गेला तर जास्तीत जास्त 1,500 ते 2,000चा आपण लॉस घेणार आहे. तर या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान जे काही प्रॉफिट असेल, लॉस असेल, त्या प्रॉफिटमध्ये किंवा तर ट्रेड घेण्यामागे माझं काय लॉजिक होतं, काय ॲनालिसिस करून मी तो ट्रेड घेतलेला, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच ट्राय करेन. आणि त्या ट्रेड चॅलेंजचा किंवा त्या दिवशीचा PNL पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि शक्य झाल्यास मी यूट्यूबवर लॉंग व्हिडिओ बनवून त्या ट्रेड मागं काय लॉजिक होतं हे पण एक्सप्लेन करण्याचा नक्की ट्राय करेन. तर चालतं एवढंच होतं. आणि अजून एक गोष्ट की हे ट्रेडिंग चॅलेंजसाठी ना मी एक नवीन अकाउंट स्टार्ट केले. कारण मॅक्झिमम जणांचा काही प्रश्न असतो आहे की ते 5,000चं जर किंवा 10,000चं कॅपिटल घेऊन येत असतील ना तर ते ट्रेड तर घेतात, त्यांना प्रॉफिट पण बऱ्यापैकी डिसेंट होतं इंट्राडेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न येतो की त्यांचं प्रॉफिट सगळं ब्रोकरेजमध्ये जातं. त्यामुळं एक असा ब्रोकर आहे की तो आपल्याला 0 ब्रोकरेजची फॅसिलिटी देतो आणि तो आहे कोटक निओ. त्यामुळे मी कोटक निओवर अकाउंट ओपन केलं आहे आणि यामुळं आपलं ब्रोकरेज भरपूर प्रमाणात वाचणार आहे. म्हणजे दिवसाला आपण जर 3 ट्रेड घेत असला ना तर 120च्या आसपास आपलं ब्रोकरेज वाचेल. त्यामुळे आपण जर महिन्याचं बघितलं ना तर 120च्या हिशोबानं 2-2.5 हजार ब्रोकरेज वाचतात. त्यामुळं मी कोटक निओवर हे ट्रेडिंग चॅलेंज घेत आहे आणि त्यामुळं आपलं चांगल्या प्रकारे ब्रोकरेज सेव्ह होऊ शकतं आहे. त्यामुळं ह्याच काही डिटेल्स होत्या. तर आपण भेटूया उद्या या ट्रेडिंग चॅलेंजच्या Day 1च्या ट्रेडसोबत. धन्यवाद.